जरांगेंनी 30 मे रोजी आंदोलन करू नये असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना समजून घेतलं पाहिजे असं ते म्हणाले। काही गोष्टींमध्ये कायदेशीर अडचणी असल्याचं सुद्धा लाड यांनी सांगितलेलं आहे। जरांगेंमुळे हाकेंना पोटशूळ उठण्याचं कारण नाही असं सुद्धा लाड म्हणाले। त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली। मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल, त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली। मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकतो। आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार। आणि मी दादाला विनंती करायला आलोय, नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील सर्व आहे, पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय, तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी। आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन। या संदर्भात प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। विजय, अगदी बरोबर आहे रिद्धी। जर बघितलं तर आज सकाळी जे आहे ते आंतरवाली सराटीमध्ये प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते आणि तब्बल 2.25 तासापर्यंत जे आहे त्या दोघां नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। संपूर्ण चर्चा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर केल्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि आतापर्यंत मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील त्यांनी सांगितल्या। त्याचबरोबर आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षणासाठी किती अडचणी आल्या हे देखील सांगितलं। त्याचबरोबर प्रसाद लाड यांनी देखील मुख्यमंत्र्याला तुम्ही समजून घ्या असं त्यांनी भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या समोर मांडल्याची पाहायला मिळाली होती। कारण मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे शांततेत होते, मात्र पुन्हा त्यांनी उपोषणाचा हत्यार उपसलं होतं आणि त्यामुळे जर बघितलं तर 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार होते। मात्र त्यापूर्वी जर बघितलं तर प्रसाद लाड हे स्वतः आता आंतरवालीमध्ये आले होते आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी मराठा समाजाचे प्रश्न सोडवला असं देखील त्यांनी म्हटलं होतं। जातीसाठी मी माती खायला तयार आहे असा प्रश्न जे आहे ते त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना बोलत असताना बोलल्याचे पाहायला मिळाले। 3.25 तास त्यांनी चर्चा केल्यानंतर या चर्चेमधून मनोज जरांगे पाटील त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या संपूर्ण मागण्या स्वतः प्रसाद लाड घेऊन गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी संपूर्ण टाकल आणि मुख्यमंत्री सकारात्मक यावरती चर्चा करतील असं देखील त्यांनी म्हटलं। तर स्वतः मनोज जरांगे यांनी आता 28 तारखेचा अल्टिमेट जो आहे तो आता या सरकारला दिल्याचा पाहायला मिळाला। नाही दिला तर मी 30 तारखेला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली। विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी अल्टिमेटमचा कशा पद्धतीने सरकारकडून विचार होतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। विजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।